बाळ, फ्रीजमधून श्रीखंड काढ ना. आम्ही पूर्वी घरीच बनवायचो श्रीखंड. त्याची चवच वेगळी होती. आता काय सगळं रेडीमेड. आजी, हे श्रीखंड खाऊन बघ. आज तुझ्या आईनं घरीच बनवलं की काय? हे आहे गोकुळचं श्रीखंड. अगदी जिभेवर रेंगाळणार. जिभेवरच नाही तर मनावरही रेंगाळणार. गोकुळ श्रीखंड, मनावर. पत्रकार बंधूंनो, आजची ही परिषद 2 कारणांसाठी मी बोलवलेली आहे. पण प्रथमतः काल महाराष्ट्राच्या विधिमंडळाच्या बाहेर जो गावगुंडासारखा प्रकार केलेला आहे त्याचा आम्ही आमच्या कोल्हापूर शहर जिल्हा महिला काँग्रेसतर्फे निषेध व्यक्त करीत आहोत. महाराष्ट्र विधानमंडळ हे वैचारिक मंडळ आहे आणि तिथून अनेक विचार बाहेर पडलेले आहेत. अशा विधिमंडळामध्ये गेल्या 15 वर्षामध्ये भारतीय जनता पक्षानं गुंड पोसण्याचं काम केलेलं आहे आणि म्हणून या बैठकीत मी प्रथमतः त्यांचा निषेध व्यक्त करते. आज दुसऱ्या एका कारणासाठी ही मी प्रेस घेतलेली आहे. कोल्हापूर शहराचा अतिशय महत्वाचा प्रश्न, जो प्रश्न पिण्याच्या पाण्याचा होता, कित्येकांनी त्याच्याकडे दुर्लक्ष केलं, अनेकांनी घोषणा केल्या, पण ती योजना कार्यान्वित करण्यामध्ये कुणीही पुढाकार घेतला नाही. मला माझ्या नेत्याचा अभिमान वाटतो ते एवढ्यासाठी की 2009ला त्यांनी घोषणा केली की मी काळंबावाडीतून थेट पाईपलाईन आणणार. अनेक नेते घोषणा करतात आणि गप्प बसतात, पण त्यापैकी सतेज पाटील नाही आहे. याचं ज्वलंत उदाहरण म्हणजे कोल्हापूर शहराची थेट पाईपलाईन योजना. त्यांनी ती 2009 ते 2012 पर्यंत ज्या ज्या त्याला लागणाऱ्या परवानग्या होत्या त्या परवानग्या आणल्या. 2012ला मनमोहन सिंगांच्या काळामध्ये जो पहिला हप्ता असतो महानगरपालिकेला देण्याचा, तो 114 कोटी रुपये महानगरपालिकेकडे वर्ग करण्यात आले. 2014 नंतर महाराष्ट्रातलं शासन बदललं. अनेक जण सांगतात की विधानसभाच्या पायऱ्यावर आम्ही बसलो आणि म्हणून ही पाणी योजना आणली. ही खरं तर हास्यास्पद गोष्ट आहे. मग आम्ही म्हणायला पाहिजे की आम्ही ही योजना आणली. आम्ही तर याच्यासाठीचा लढा 1980 पासूनचा लढला होता. पण लढा लढणं आणि त्या योजना कार्यान्वित करणं याच्यामध्ये फरक आहे. आणि म्हणून जे लोक आज हे श्रेय सतेज पाटलांना मिळू नये म्हणून या पाईपलाईन योजनेला गळकी योजना म्हणून संबोधित आहेत, त्याचा सुद्धा निषेध मी या निमित्ताने या ठिकाणी करत आहे. दुसरी अतिशय महत्वाची गोष्ट आहे जी जनतेला मला सांगायची आहे. चंबू खडीपर्यंत पाणी आणणं हे काम राज्य शासनाचं होतं. तिथून पुढं ते पाणी शहराला विविध भागामध्ये पोहोचवण्याचं काम हे कोल्हापूर महानगरपालिकेच्या प्रशासनाचं आहे आणि त्यांच्या पाणी पुरवठा विभागाचा आहे. त्यांच्या चुकांचं खापर हे बंटी साहेबांच्यावरती फोडणं हे चुकीचं आहे. मला आजही या गोष्टीचा अभिमान आहे की भगीरथ प्रयत्न म्हणतात ते प्रयत्न एवढ्यासाठी हिमालयातून पाणी आणण्याचा प्रयत्न ज्या भगीरथ राजानं केला होता त्यामुळे त्या भगीरथ हे प्रयत्न नाव त्याला पडलेलं आहे. तेवढे भगीरथ प्रयत्न हे सतेज पाटील साहेबांनी केलेले आहे. आणि म्हणून मी हा मुद्दा आज मुद्दाम घेतला कारण त्यांच्या टीकेला उत्तर देणं एक कार्यकर्ती म्हणून माझं कर्तव्य होतं. अतिशय दुसरा मुद्दा जो सावित्रीबाई फुलेंना स्मरून मी आज इथं करणार आहे तो एवढ्यासाठी आमचं दैवत सावित्रीबाई फुले आहे. त्यांच्यामुळं आज आम्ही ज्या काही बसलेल्या महिला आहोत किंवा देशामध्ये विविध ठिकाणी प्रशासकीय अधिकारी म्हणून बसलेल्या ज्या ज्या महिला आहेत त्या महिला ह्या महात्मा ज्योतिबा फुले आणि सावित्रीबाई फुले यांची देण आहे. गेली 15 वर्ष या महापालिकेत महिला आयुक्त कार्यरत आहे. कोल्हापूर अंबाबाईचं देवस्थान हे देशभरामध्ये अतिशय पवित्र आणि पावणारी देवी म्हणून गणलं गेलं आहे. आणि म्हणून इथं हजारो महिलांचा, हजारो लोकांचा दररोज शहराला संपर्क होतो. आणि त्यासाठी काही मुद्दे मी आपल्या समोर मांडणार आहे.
कोल्हापुरात महिलांसाठी स्वच्छतागृहांची अत्यंत दयनीय अवस्था. गेल्या 15 वर्षापासून कोल्हापूर महापालिकेत महिला आयुक्त कार्यरत आहेत, तरीही महिलांसाठी शहरात सुरक्षित, स्वच्छ आणि सुलभ स्वच्छतागृहांची सुविधा पुरवल्या गेल्या नाही. स्वयंचलित इको फ्रेंडली स्वच्छतागृहाचा प्रस्ताव दुर्लक्षित. कोल्हापूरचे उद्योजक सुनील बोडके यांनी स्वयंचलित इको फ्रेंडली स्वच्छतागृहाची संकल्पना तयार केली. हे स्वच्छतागृह, त्यातून जो कोणी जाऊन माणूस बाहेर येईल ते आपोआप स्वच्छ होते, अशी त्याची पूर्ण व्यवस्था आहे. या माणसानं इतके प्रयत्न केले, महानगरपालिकेच्या प्रत्येक आयुक्ताची भेट घेतली, टीपी विभागाला भेट घेतली. त्या एका स्वच्छतागृहाची किंमत 7 लाख रुपये होती, 60 नव्हे 7. आणि त्यांनी सांगितलं की तुम्ही फक्त याच्या जागा निवडा, तिथं मी नेऊन बसवतो आणि त्याची कायमस्वरूपी जी मेंटेनन्स आहे तो मी करतो. तरीही गेल्या 10 वर्षामध्ये इतक्या चांगल्या प्रोजेक्टला महानगरपालिकेचे प्रशासन केराची टोपली दाखवत आहे. मला हा प्रश्न महिला आयुक्तांना विचारायचा आहे. तुम्ही महिला म्हणून 50% महिलांच्या आरोग्याच्या स्वच्छतेचा हा असणारा प्रश्न तुम्ही दुर्लक्षित कशा काय करू शकता? आणि या पत्रकार परिषदेद्वारे मी त्यांना पुन्हा एकदा विनंती करते की त्यांनी या प्रश्नावरती त्वरित लक्ष घालावं आणि अशा प्रकारे एसटी स्टँड, रंकाळा स्टँड, महालक्ष्मी देवालय, रंकाळा, ज्या ज्या ठिकाणी गर्दीची ठिकाणं आहेत, बाजार, अशा सर्वच ठिकाणी या सोयी उपलब्ध कराव्यात, अशी मागणी कोल्हापूर महिला शहर व जिल्हा काँग्रेसतर्फे या निमित्तानं मी करत